वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परिसर अभ्यास पेपर 1 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो, एक एक प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट आणि ॲनालायसिस करून आपण ॲड केलेला आहे. कारण की आपण या ठिकाणी जे प्रश्न आणत आहोत व्हिडिओ क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न ॲड केलेले आहेत ते संपूर्ण प्रश्न परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. EVS म्हणजे परिसर अभ्यासासाठी आपण एक प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. यापूर्वी आपण 4 व्हिडिओ एक प्रश्नपत्रिका 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अपलोड केलेले आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. कारण की प्रत्येक व्हिडिओ जे असणार आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की या ठिकाणी जे प्रश्नांचं सिलेक्शन होतो तो महत्त्वपूर्ण असतो आणि म्हणजे एकदम सिलेक्टेड प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी आणत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. कारण की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. जवळपास 250 व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये पाहू शकतात. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता. आता हे बघा मित्रांनो, गटात न बसणारा पर्याय कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. WHO म्हणजे जागतिक आरोग्य परिषद, WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना, ऑप्शन 3 दिलेला आहे FAO म्हणजे अन्नधान्य व कृषी परिषद, आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद म्हणजे UNESCO. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. युनेस्को ज्याला आपण म्हणतो. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर असणार आहे म्हणजे गटात न बसणारा पर्याय कोणता, तर ऑप्शन 2. गटात न बसणारा पर्याय म्हणजे WTO जागतिक व्यापारी संघटना. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे, महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की गटात न बसणारा पर्याय जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO हा आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की याचे जे मुख्य कारण आहे असे की WTO जागतिक व्यापार संघटना ही संयुक्त राष्ट्राची युनायटेड नेशन विशेष संस्था नाही, ती एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी जागतिक व्यापाराचे नियम करते. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. उर्वरित तिन्ही संस्था म्हणजे WHO, FAO आणि युनेस्को शिक्षण आणि संस्कृती या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत विशेष संस्था आहे. अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण की प्रश्न बदलून आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. हे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता बघा, दुसरा जे प्रश्न आहे, दुसरा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. आता हे बघा, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर जशा प्रकारे रायगड अलिबाग, तशाच प्रकारे वांद्रे म्हणजे पूर्व. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे लॉजिकली हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि जशा प्रकारे रायगडचा संबंध जे आहे मित्रांनो ते अलिबागशी असणार आहे, तशाच प्रकारे वांद्रे पूर्व म्हणजे मुंबई उपनगर माहिती आपण दिलेली आहे. हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कशा प्रकारे लॉजिकली विचारले जातात. योग्य पर्याय 3 मुंबई उपनगर आहे. ओके, स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रश्नातील पदांमध्ये जिल्ह्याचे मुख्यालय असा संबंध आहे. म्हणजे जिल्हा आणि जिल्ह्याचे मुख्यालय, जशा प्रकारे आपण या ठिकाणी रायगड पाहिलेला आहे तर अलिबागशी संबंध दिलेला आहे. तशाच प्रकारे रायगड अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. तशाच प्रकारे मुंबई उपनगर वांद्रे पूर्व, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे ते वांद्रे पूर्व येथे आहे. अशा प्रकारे म्हणजे एक लॉजिकली हा प्रश्न या ठिकाणी दिलेला होता. ऑप्शन जे आपला
3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा चौथा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती. आता हे बघा मित्रांनो, अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे या संदर्भात बरोबर जोडी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि डायरेक्ट बरोबर जोडी कोणती, तर सचिव आज्ञापत्रे तयार करणे हा या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे मित्रांनो, ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा चौथा जे प्रश्न आहे, कारण EVS मध्ये तुम्हाला जे प्रश्न असतात मित्रांनो, विज्ञान आणि समाजशास्त्र विषयाचे मिक्स प्रश्न तुम्हाला EVS मध्ये विचारले जातात. आता या ठिकाणी काय प्रश्न आहे बघा, राज्यशास्त्र विषयाशी संबंधित किंवा नागरिकशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न आहे की प्रश्न अशा प्रकारे आहे की पंचायती राज्य व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते. आता हे बघा मित्रांनो, ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता हे बघा पर्याय 4 काय दिलेला आहे, ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती, बरोबर आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 2 काय दिलेला आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन 1 बघा, ऑप्शन 1 काय दिलेलं आहे की गावातील सर्व अबलावृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात, हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा 5वा जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे की प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील. तर हे बघा मित्रांनो, 5.5 तासाचा फरक आहे. म्हणजे आपण 5.5 तास पुढे आहे. तर ग्रीनविच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजलेले आहे. आता 10 मध्ये तुम्ही 5.5 तास ॲड करा, तर मंगळवारी म्हणजे रात्रीचे 3 किंवा पहाटे 3:30 मंगळवार पहाटे 3:30 वाजणार आहे. तर ऑप्शन कुठे दिलेला आहे, ऑप्शन 2 दिलेला आहे. ओके, ऑप्शन 2 दिलेला आहे, मंगळवार पहाटेचे 3:30 वाजेल. कारण की 10 मध्ये जर आपण 5.5 ॲड केले तर पहाटे 3:30 होता मित्रांनो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 6. 6वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न काय आहे बघा, 1 मिनिट. प्रश्न दिलेला आहे की WHO नुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात भारताचा कितवा क्रमांक लागतो. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि प्रदूषणाशी संबंधित हा प्रश्न आहे की WHO नुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात भारताचा कितवा क्रमांक लागतो. मित्रांनो, काही पुस्तकामध्ये म्हणजे काही सोर्समध्ये 1 नंबर दिलेला आहे आणि काही सोर्समध्ये 2 नंबर दिलेला आहे. परंतु जी आन्सर की आहे म्हणजे TETची जी आन्सर की आहे त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे, कारण 2013 मध्ये ऑप्शन 2 दिला होता. आता म्हणजे जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केला तर ऑप्शन 1 देत आहे, परंतु या ठिकाणी म्हणजे ऑप्शन 2 बरोबर असणार आहे. दुसरा क्रमांक लागतो. पर्याय जे 2 दिलेला आहे तो बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की 13 वर्ष पूर्वीचा हा प्रश्न विचारला गेला होता. काहीतरी चेंजेस यात असू शकतो म्हणून नेटमध्ये ऑप्शन 1 दिलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न आहे, 7वा जे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की डॅश डॅशच्या प्राथमिक प्रदूषकांमध्ये समावेश होत नाही. आता हे बघा मित्रांनो, कशाचा प्राथमिक प्रदूषकामध्ये समावेश होत नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हायड्रोजन, सायनाइट, कार्बन, गंधक किंवा धूळ. तर हे बघा मित्रांनो, धूळ, गंधक आणि कार्बन यांचा जे आहे ते समावेश होतो. ओके, प्राथमिक प्रदूषकामध्ये यांचा समावेश होतो, परंतु हायड्रोजन, सायनाइट यांचा समावेश होत नाही. तर ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे की प्राथमिक प्रदूषक हे थेट स्त्रोतामधून वातावरणात सोडले जातात. उदाहरणार्थ कार्बन, गंधक, संयुगे, धूळ इत्यादी. ओके, हायड्रोजन, सायनाइड सामान्यत प्राथमिक वायू प्रदूषकांच्या मुख्य यादीत समाविष्ट केला जात नाही, अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. आता 8वा जे प्रश्न आहे, प्रश्न कशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न पाहू शकतात की लोणची व मुरब्बासाठी डॅश डॅश आम्ल वापरतात. आता हे बघा मित्रांनो, लोणची आणि मुरब्बासाठी कशाचा वापर केला जातो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, लॅक्टिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल
ॲसेटिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की लोणची व मुरब्बासाठी डॅश डॅश आम्ल वापरतात. ॲसेटिक आम्ल म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे, म्हणजे हे विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे. माहिती दिलेली आहे की लोणची आणि काही मुरब्बे टिकवण्यासाठी व्हिनेगर वापरले जाते. व्हिनेगरमध्ये मुख्य घटक म्हणजे ॲसिटिक ॲसिड असतो, जे अन्न संरक्षण म्हणून काम करतो आणि अन्न खराब होऊ देत नाही. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. आता 9वा जे प्रश्न आहे, 9वा प्रश्न दिलेला आहे की प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो. हा सुद्धा या ठिकाणी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, की प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: डस्ट कलेक्टर, इलेक्ट्रिसिटी प्रोसिपिटर, स्क्रबर किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, वरील सर्व या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की सिलेक्टेड प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. या ठिकाणी तुमचा जे 10वा प्रश्न आहे, 10वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी घटनात्मक तरतूद करण्यात भारत हा डॅश डॅश देश आहे. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे किंवा चौथा आहे. आता हे बघा, जनरल नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न विचारलेला आहे की पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी घटनात्मक तरतूद करण्यात भारत हा पहिला देश आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले टोटली लेक्चर जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात, कारण की आपले जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले जाणार आहे मित्रांनो, आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच आपल्या चॅनलची मेंबरशिप तुम्ही घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ओके, 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे. आता हा लॉजिक म्हणजे जनरल नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न विचारला गेला होता. सोपा प्रश्न आहे, आपल्याला म्हणजे थोडीफार माहिती पाहिजे. आता प्रश्न काय की मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे. MOM म्हणजे मॉम. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला मित्रांनो बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये काही 2-3 प्रश्न हे विचारले गेले होते, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे. 1 मिनिट, प्रॉब्लेम होता यार. ओके, प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहे. युरोपियन संघ व्हिएन्ना, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा, सार्क जकार्ता आणि आसियान काठमांडू, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व त्याचे मुख्यालय देश यांची जोडी बरोबर कोणती, तर जागतिक व्यापारिक संघटना म्हणजे WTO जिनिव्हा. ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न सुद्धा दिलेला आहे की फ्रीजमध्ये बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या म्हणजे पाण्याची जी बॉटल असते, बॉटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमलेले दिसतात. ओके, या मागचे कारण कोणते. आपण फ्रीजमधून पाण्याची बॉटल बाहेर काढतो, त्यामध्ये पाण्याचे थेंब जमलेले दिसतात, आपल्याला माहित आहे. याचे कारण काय, आता आपल्याला कारण माहित नाही. हे माहित आहे की पाण्याचे थेंब जमलेले असतात. बाष्पीभवन, स्वप्लवन, संगणन किंवा विलयन. तर हे बघा, या ठिकाणी बरोबर उत्तर काय असणार आहे, तर संगणन. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. हे बघा, इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी आपण दिलेली आहे मित्रांनो. तर हे बघा, फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बॉटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा होण्याचे कारण संगणन हे आहे. आता याचे कारण काय ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हवेत पाण्याची वाफ आर्द्रता असते. ओके, जेव्हा फ्रीजमधील थंड बाटली बाहेरच्या उबदार हवेच्या संपर्कात येते तेव्हा बाटलीच्या आसपासची हवा
थंड होते. ओके, थंड हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हवेतील बाष्पांचे वाफेचे द्रवात पाण्यात रूपांतर होते, ज्याला संगणन म्हणतात. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण खूप इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की रक्तपेशी व पंशूचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, द्रव्यरूप नायट्रोजन किंवा द्रव्यरूप कार्बन डायऑक्साईड. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की रक्तपेशी व पंशूचे रेत टिकवून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर द्रव्यरूप नायट्रोजन. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. या संदर्भात सुद्धा आपण माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी आपण ॲड केलेले आहे की रक्तपेशी आणि पंशूचे ते रेट टिकून ठेवण्यासाठी प्रामुख्याने द्रव्यरूप नायट्रोजनचा वापर केला जातो, म्हणून ऑप्शन जे 3 आहे ते बरोबर आहे. आता या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, स्पष्टीकरण काय दिलेलं आहे, द्रव्यरूप नायट्रोजन ओके म्हणजे लिक्विड नायट्रोजन याचे तापमान अत्यंत कमी म्हणजे 196 सेल्सिअस असते. या तापमानाला जैविक नमुने जसे की रक्तपेशी, प्राण्यांचे रेत किंवा उती दीर्घकाळ टिकून ठेवण्याच्या क्रियेला क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात. ओके, यामुळे पेशीमधील चयापचय क्रिया आणि एन्झायमॅटिक क्रिया पूर्णपणे थांबतात, ज्यामुळे नमुने खराब होतात आणि अनेक वर्ष जतन केले जाऊ शकतात. खराब न होता अनेक वर्ष जतन केले जाऊ शकतात. अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, कारण विज्ञान विषयाचे सुद्धा आपल्याला 8-10 प्रश्न परिसर अभ्यासमध्ये पाहायला मिळतात प्रत्येक परीक्षेला, आणि अशाच प्रकारचे ते प्रश्न असतात. समाजशास्त्र सोपं आहे, परंतु विज्ञानमध्ये हे थोडे म्हणजे डिफरंट टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न समाजशास्त्र विषयाचा आहे. विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारा पद कोणता. आता हे बघा मित्रांनो, गटात न बसणारा पद कोणता, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न विचारतात. अग्यारी, अवेस्ता, सेनगॉंग किंवा विहार. तर हे बघा, या ठिकाणी अवेस्ता गटात न बसणारा पद आहे. हा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आता याचे कारण काय, कारण आपण दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी विविध धर्माच्या संदर्भात गटात न बसणारे पद खालीलप्रमाणे आहे म्हणजे अवेस्ता. स्पष्टीकरण दिलेलं आहे की अवेस्ता हा फारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. अवेस्ता हे काय आहे, लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल. अवेस्ता हे काय आहे, तर फारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. जशाप्रमाणे गीता, कुराण असते. ओके, इतर 3ही पर्याय हे विविध धर्माचे प्रार्थनास्थळ किंवा निवासस्थाने दर्शवतात, आणि बाकीचे जे ऑप्शन दिलेले आहे ते प्रार्थनास्थळे असतात. जशा प्रकारे मंदिर, मस्जिद आपण असतो हिंदू मुस्लिममध्ये, आणि तशाच प्रकारे हे आहे. अग्यारी फारसी धर्माचे प्रार्थनास्थळ आहे, सिनगॉग युहिदी धर्माचे आहे, आणि विहार बौद्ध धर्माचे आहे. अशा प्रकारे आपण ही माहिती सुद्धा या ठिकाणी ॲड केलेली आहे मित्रांनो. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. तर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर या ठिकाणी आपण कंटिन्यू ठेवलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट नोट्स आहे. प्राइस फक्त 399 आहे. PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहे, झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो. हिंदीचे 90 पेजेस आहे, मराठीचे 84 पेजेस आहे, आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे फक्त 84 पेजेस आहे, आणि 2026च्या परीक्षेसाठी हे अपडेट नोट्स आहे. सर्वात मोठी बाब मित्रांनो, कारण प्रत्येक परीक्षेला आपण नोट्स अपडेट करतात, आणि जवळपास 90 मार्कासाठी हे नोट्स आपण तयार केलेले आहे, आणि 90 पैकी कमीत कमी 70 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. हे तुम्ही खात्रीने समजून घ्या. गॅरंटेड नोट्स आहे, म्हणजे हिंदी आणि मराठी दोघीमध्ये आपण 50 मार्क या ठिकाणी परफेक्ट करणार आहोत. म्हणजे जवळपास 50 मार्क मिळेल तुम्हाला, आणि जर बालमानसशास्त्रामध्ये 20 भेटले तर 90 पैकी 70. आता कॅटेगरीमध्ये 82 मार्काची पासिंग असते, आणि जनरल कॅटेगरीमध्ये 90 मार्काची पासिंग असते मित्रांनो. पेपर 1 मध्ये गणित आणि परिसर अभ्यास आपण सोडलेला आहे. पेपर 2 मध्ये गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र पण सोडलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा, महत्त्वपूर्ण नोट्स आहे. टोटली साहित्यकार, रचनाकार, कवि, लेखक हे टोटली आपण ऐड केलेले आहे. हिंदी में हम 25 की गारंटी देते हैं, एक भी बच्चा हिंदी में 25 के नीचे नहीं आएगा. बालमानसशास्त्रामध्ये आपण 2013 ते 2025 मध्ये जे टॉपिक आलेले ते सगळे टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक ऐड केलेले आहे. 1 लाइनर क्वेश्चन टाकलेले आहे, प्रश्नपत्रिका टाकलेली आहे, महत्त्वपूर्ण टॉपिक टाकलेले आहे मित्रांनो, आणि मराठीमध्ये सुद्धा आपण जवळपास टोटली सिलेबस कव्हर केलेला आहे मित्रांनो. तर 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या नोट्स मधून मिळणार आहे, हे तुम्ही समजून घ्या. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे.
या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली तुम्हाला हाय करावं लागेल मित्रांनो. तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे 2 मिनिटात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. झेरॉक्स करा मित्रांनो आणि केअरफुली अभ्यास करा, म्हणजे 100% तुमचा निकाल लागणार आहे. कारण जशा प्रकारचे प्रश्न आणि व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त जॉईन करून घ्या चॅनल, व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. आणि एक प्रश्न आपल्या चॅनलमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आमचा 2025च्या परीक्षेमध्ये 22% निकाल लागलेला आहे. हिंदी, मराठी, समाजशास्त्र, परिसर, गणित अभ्यास. ओके, हे सगळे सब्जेक्ट मिळून मित्रांनो 22% निकाल लागलेला आहे, म्हणजे उत्कृष्ट निकाल आहे. TETचा निकाल इतिहास होता मित्रांनो, 3% पेक्षा जास्त लागत नव्हता. परंतु मागच्या वर्षी पेपर 2 मध्ये 22% निकाल लागलेला आहे, पेपर 1 मध्ये 17% निकाल लागलेला आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप करा, हे परचेस करून घ्या. वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये हे ॲडव्हर्टाइजमेंट केली जात आहे मित्रांनो, कारण तुम्ही आमचा निकाल बघा, आमचा रिझल्ट बघा, सेटेटचा पहा, TETचा पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 16. चला, ओके, 1 मिनटं. आता हा स्टेटमेंट टाईप क्वेश्चन आहे. ओके, प्रश्न काय आहे बघा. 1 मिनटं. प्रश्न दिलेला आहे की इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हे बघा मित्रांनो, इतिहास विषयासंदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे आणि कोणते विधान बरोबर आहे. तर हे बघा, प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळानुसार संरचना म्हणतात, हे चुकीचं दिलेलं आहे. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात, हे बरोबर आहे. तर फक्त बो या ठिकाणी बरोबर असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती, म्हणजे चुकीची जोडी कोणती. 3 जोड्या बरोबर असणार आहे, 1 जोडी या ठिकाणी काय आहे मित्रांनो, चुकीची दिलेली आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 आहे राजा राममोहन राय ब्रह्म समाज बरोबर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई शारदा सदन हे सुद्धा बरोबर आहे. आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज हे सुद्धा बरोबर आहे. परंतु आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे, तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न काय आहे बघा. 18वा प्रश्न दिलेला आहे की समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल, म्हणजे लेसन येईल, कोणता घटक. ओके, 4 ऑप्शन्स आहे. स्नायू पदार्थाचा अभ्यास, पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म किंवा पदार्थाच्या अवस्था, स्थायू, द्रव्य आणि वायू. तर ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न आहे की कोणता विधान बरोबर आहे. तर हे बघा, परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात, चुकीचा आहे. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळी असतात, हे सुद्धा चुकीचं दिलेलं आहे. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत, हे बरोबर आहे मित्रांनो. आणि सहकारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात, हे सुद्धा चुकीचं दिलेलं आहे. तर बरोबर विधान कोणते, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे की मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे सी आणि ऑप्शन जे डी आहे मित्रांनो, ते आपले बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन सी आणि डी या ठिकाणी आपले बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट काही प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो EVS संदर्भात. कारण परिसर अभ्यासमध्ये जशा प्रकारचे प्रश्न असतात ते टोटली कंटेंट आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत मित्रांनो. आणि स्क्रीनमध्ये तुम्हाला मराठीचे आपले जे प्रश्नसंच तयार झालेले आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहे मित्रांनो. 199 मध्ये तुम्ही मराठीचे 20 प्रश्नसंच या ठिकाणी घेऊ शकतात. पेपर 1 साठी 10 आणि पेपर 2 साठी 10, म्हणजे विथ आन्सर की यात काही PYQ प्रश्न आहे आणि काही नवीन प्रश्न आहे मित्रांनो. जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. काय म्हणजे 10 रुपयाचे एक प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो. व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.